नमस्कार, मी विकास माने. मेजबारा न्यूज मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन रंगात आहेत. अनेक ठिकाणचे निकाल हे धक्कादायक लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीत रंग ह्या अनेक अपक्षांनी भरलेले आहेत. शेवटच्या क्षणी झालेला असलेला गोंधळ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. भाजपवर अनेक उमेदवार पळवापळवीचे आरोप झाले. अनेक उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक लोकांना माघार घ्यावी लागली. यामुळे भाजप कितीवर जाणार आहे हाही एक सस्पेन्स आहे. भारतीय जनता पार्टीला पुणे शहरात एकेकाळी 100 नगरसेवक असलेली पार्टी अशी त्याची ख्याती आहे. ते 100 नगरसेवकांची जागा ही भारतीय जनता पार्टी टिकवेल का? या यंदाच्या निकालात आतापर्यंत तरी म्हणजे आता आज आहे 11 जानेवारी, येणाऱ्या 6 दिवसात महानगरपालिकेचे कल कसे असतील आणि आतापर्यंतचे कल कसे आहेत याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडियाचे अध्यक्ष माननीय समीरजी देसाई, तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव माननीय सागर माने. त्यांचा स्वतःचा आवाज महाराष्ट्र न्यूज नावाचा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे. तसेच मुक्त पत्रकार माननीय उषा घुंगरे यांचा फोकस महाराष्ट्र न्यूज नावानी त्या या समाज माध्यमांवर प्रगट होतात. या सगळ्यांकडनं आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की सध्या पुणे शहरात सत्ता कोणाची येऊ शकते, भाजप सत्ता टिकवू शकते का? राष्ट्रवादी काँग्रेस जे ऐन वेळेस या रणांगणात घुसलेले आहेत ते किती स्वतःचा स्टेक ठेवू शकतील? काँग्रेसची सध्याची अवस्था काय आहे? आणि अपक्ष जे आहेत इतर सगळे पक्ष जसे शिवसेना झाले आणि हे झाले यांचं सध्याचं या सगळ्यांचं अनालिसिस आपल्याला या सगळ्या पत्रकारांकडनं जाणून घ्यायचं आहे. नमस्कार समीरजी. नमस्कार. आपण कोथरूड मतदारसंघापासून चालू करूयात, जिथे केंद्रीय मंत्री आहेत, जिथे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत. त्या कोथरूड मधले भारतीय जनता पार्टीची एकदम कमांड आहे. अशात भारतीय जनता पार्टीचं सध्याचं स्टेटस काय? विकासजी, नक्कीच कोथरूड मतदारसंघात आजही भारतीय जनता पार्टी आपलं वर्चस्व किंवा ती पॉवर टिकून आहे. कोथरूड मतदारसंघातनं पुण्याचे खासदार निवडून गेलेले आहेत. कोथरूड मतदारसंघात राज्यसभेचे खासदार आहेत. कोथरूड मतदारसंघात मंत्रीपद आहे. असा एक बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघात बीजेपी आजही त्याच ताकदीने टिकून आहे. पण जो 100% निकाल कोथरूड मतदारसंघाचा लागेल असं चर्चा केली जात होती, त्याच्यात काही 1-2 सीटांचा फरक तिथं पडू शकेल. आता सध्या जे कोथरूड मतदारसंघाच्या जवळ असलेला खडकवासला मतदारसंघ आहे, जिथं राष्ट्रवादीतनं अचानक आयात केलेले दोडके, वांजळे हे जे अचानक आयात केलेले आहेत आणि मग तिथली जी भाजपची जे कोर वोटर आहेत किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत, जसं कोथरूड मतदारसंघामध्ये अचानक आयात केलेले म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटातनं आयात केलेले शशिकांत सुतार जे मंत्री होते, त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज सुतार हे जसे अचानक भाजपवासी झाले, त्यामुळे तिथल्या भाजप मतदारांमध्ये काही नाराजी आहे का? किंवा तिथल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये काही नाराजी दिसली का तुम्हाला? आयात केलेल्या उमेदवारांबद्दल नाराजी ही फक्त कोथरूड मतदारसंघात नसून संपूर्ण पुणे शहरात बघायला मिळते. ह्याच्यामुळं अंतर्गत बीजेपी मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी नाराजी आहे. असं एकंदरीत रोज फील्डवर काम करताना ते जाणवतं की लोक जरी प्रत्यक्ष बोलत नसले तरी एक अंडर करंट ज्याला म्हणतात, त्या अंडर करंटचा इफेक्ट हा बीजेपीला ह्या निवडणुकीमध्ये बसू शकतो. जसं तुम्ही बोललात की खडकवासला असेल किंवा कोथरूड मतदारसंघ असेल किंवा संपूर्ण पुण्यात जे आयात उमेदवार केलेले आहेत, त्याच्यामुळं जे मूळ भाजप उमेदवार अपेक्षित होते किंवा जो मूळ भाजपचा कार्यकर्ता होता त्याची आज कितीही मनधरणी केलेली असली तरी त्याच्या मनातली खतखत ही मतदानातून यावर्षी दिसून येणार आहे. कोथरूड मतदारसंघात तुम्ही आता सांगितलं की जशा मेधाताई कुलकर्णी या राज्यसभेच्या खासदार आहेत, पहिल्यांदा त्यांचं तिकीट कापलं विधानसभेच्या काळात जेव्हा चंद्रकांत दादा पाटील पुण्यात आले. आता
त्या नाराज आहेत अशा बातम्या काही पसरत आहेत की त्यांना अपेक्षित असलेल्या त्यांचे कार्यकर्ते यांना तिकीट दिलं गेलं पाहिजे होतं. जसं की जयंत भावे यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे. मेधाताई कुलकर्णींच्या गुडबुक मधले काही उमेदवार तुम्हाला या भागात दिसतात का? नाही, कोथरूड मतदारसंघात जरी पूर्वी हा वाद दिसत होता की चंद्रकांत दादा किंवा मेधाताई, तो वाद आता राहिलेला नाहीये. कारण मेधाताई हार्डकोर ह्या भाजपच्या कुशीतनं आलेल्या आहेत, म्हणजे तयार झालेल्या आहेत आता. आणि चंद्रकांत दादा हे तर मंत्री आहेत, बरोबर. तर जरी मेधाताईंच्या काही समर्थकांचं तिकीट तिथं कापलं गेलं असल्यामुळे सुरुवातीला मेधाताईंची नाराजी ही दिसली, म्हणजे ती साहजिक आहे आणि दिसणं. पण भाजप हा असा पक्ष आहे की जिथं सर्वेला खूप महत्व असतो, तिथं परफॉर्मन्सला महत्व असतं आणि त्या अनुसार ते तिकीट कापलं गेल्याची माहिती ही लगेच भाजपकडनं देण्यात आल्यामुळे. कोथरूड मतदारसंघानंतर आता आपण सिंहगड रस्ता जो आहे, त्या सिंहगड रस्त्यावरचा जो खडकवासलेला जोडलेला भाग जो आहे, तो भाग आणि त्याला जोडलेला असलेला कसबा मतदारसंघाचा भाग, हा जो सिंहगड पट्ट्यात जो आहे, अनेक ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांचे तिकीट जे आहे ते कापलं गेलं. ज्याच्यात माझ्यामध्ये जगताप यांचं तिकीट कापलं गेलं आणि ते राष्ट्रवादीकडनं उभे राहिलेत आता, बरोबर की नाही? तर सागरजी माने, आम्हाला तुम्ही हे सांगा की आता सिंहगड रस्त्याचं चित्र कसं असणार आहे? 100% भाजप होतं, पण आता जे मोठे मासे आहेत ते राष्ट्रवादीच्या गळाला लागलेले आहेत. आणि आता राष्ट्रवादीला तिथला परफॉर्मन्स राष्ट्रवादीचा कसा असेल आणि भाजपला तिथं कितपत फटका बसेल? नक्कीच विकासजी, तसं बघायला गेलं तर सिंहगड रोड हा जो आहे तो बीजेपीकडे होता पहिला. तसं आता बघायला गेलं तर अजितदादा खूप म्हणजे तुफान ज्या पद्धतीने आलंय, म्हणजे तुफान ज्या पद्धतीने येतं त्या पद्धतीने अजितदादा पुण्यामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि त्या प्रकारे ते त्यांच्या प्रचार असेल किंवा रॅली असेल त्या माध्यमातून ते जनतेच्या समोर येत आहेत आणि बीजेपीला नक्कीच तिथं फटका बसण्याची शक्यता आहे. ज्याच्यातून त्यांचे बीजेपीचे काही नगरसेवक असतील ज्यांना तिकीट नाकारलं आणि ऐन मुवमेंटला ते राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला. तो पाहता त्यांची ताकद वाढू शकते अजितदादांची. असे कुठले उमेदवार आहेत तिथले की जे तुम्हाला डेंजर झोन मध्ये वाटतात की हे उमेदवार आहेत हे राष्ट्रवादीचे सेफ झोन मध्ये असतील आणि हे भाजपचे जे उमेदवार आहेत ते डेंजर झोन मध्ये असतील? मला असं वाटतं उमेदवारांच्या नावांच्या चर्चेपेक्षा आपण इन जनरल कुठला कल घेऊयात. म्हणजे तिथं राष्ट्रवादीचा कल हा जास्त आहे. राष्ट्रवादीकडे म्हणजे भाजपच्या तिथल्या काय म्हणूयात आपण, तिथल्या इच्छांना बहुतेक सुरुंग लागण्याची चिन्ह आहे. तुफान सारखं तुमच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादीचं तुफान म्हणजे अजितदादांचं तुफान हे सिंहगड रस्त्याने पुण्यात घुसलेलं आहे. आता पुण्यातल्या रस्त्यांनी जाताना तिथं महत्वाचा फॅक्टर तिथं हा आहे की शिंदेची शिवसेना, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सुद्धा तिथं जोरदार प्रयत्न चालू आहेत पायरवण्याचे. आता तिथं राष्ट्रवादीचे किती सीट्स लागू शकतात आणि शिवसेनेचे किती सीट्स लागू शकतात असा अंदाज आहे तुमचा? तिथं जर बघायला गेलं तर 3 बीजेपीचे नगरसेवक जे माजी होते ते फुटून राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत, बरोबर. जे गदादे पाटलांनी असा मागे एक व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, गदादे पाटील म्हणतात 3 फोडले 3, असा एक व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला. तर ते जे उमेदवार होते म्हणजे बीजेपीकडं ते इकडे आलेत, बरोबर. तर त्यांचे चान्सेस आहेत, म्हणजे तसं पाहायला गेलं तर त्यांचे चान्सेस आहेत तिथे. आता त्याच सिंहगड रस्त्याची सुरुवात जिथं होते तो पर्वती मतदारसंघाचा काही भाग असलेला जो आहे, जिथं दस्तूर खुद्द असलेले धीरज घाटे हे मैदानात आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं कधी नव्हे ते स्ट्रॉंग पॅनल झालेलं आहे. आणि अचानक असलेले भाजपतनं स्थायिक झालेले जाधव हे आहेत, म्हणजे तिथली लढत जी आहे ती रंजक होण्याची चिन्ह दिसते, भरपूर जास्त आहे. कारण तिथं नाराजी जी आहे ती भाजपमध्ये, माझ्यामध्ये लोकमान्य नगर मधली अनेक नाराज मंडळी जी आहेत
की जी SRA संदर्भात. एसआरआयच्या संदर्भात किंवा लोकमान्य नगरच्या सोसायटीच्या संदर्भात, अर्थात ती लोकमान्य नगर येते कसबा विधानसभा, म्हणजे तिकडचा तो प्रभाग जरी वेगळा असला तरी तो इकडच्या याच्यावर प्रभाव पाडू शकतो का? काय वाटतं त्या त्याबद्दल? संदर्भात मनसेने सुद्धा जी भूमिका घेतली आहे, स्थानिक रहिवासींच्या मागे मनसे उभी राहिलेली आहे या सगळ्या लढ्यामध्ये, तोही एक फॅक्टर मनसेच्या बाजूने काही मतं जाऊ शकतात तिथे. अख्ख्या पुणे शहरात मनसेचे किती नगरसेवक लागतील? मागच्या वेळेस जी संख्या अक्षरशः 2 वर होती माझ्या मते. आता मनसे किती, जेव्हा ती शिवसेनेबरोबर आहे, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस ही महाराष्ट्र याच्यात पुणे शहरात युती आहे. वैयक्तिक मनसेचे यावेळेस 5-1 उमेदवार नक्की लागू शकतात. ज्याच्यात किशोर शिंदेना तुम्ही धरता का, काउंट करता का? नाही, किशोर शिंदे हे खूप अनुभवी राजकारणी आहेत. समाजकार्य खूप मोठं आहे त्यांच्या प्रभागामध्ये. पण गेल्या वेळेला जसं किशोर शिंदेना फटका बसला होता, तसाच फटका यंदाही बसण्याचे चान्सेस आहेत. आता कसबा मतदारसंघामध्ये जो भाजपचा एकदम हार्डकोर भाग आहे, तिथं हेमंत रासने सध्या आमदार आहेत आणि त्यांनी काँग्रेसमध्ये ज्या असलेल्या दंगेकरांना, म्हणजे दंगेकर त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, खरं तर राज ठाकरे सांगतात तशी आता अचानक असा स्ट्रायकरने असा कॅरम फुटलाय, कोण कोणाकडे सांगताना पत्रकारांची भांबेरी उडते. तर सध्या असलेल्या तिथला जो कसबा मतदारसंघ आहे तो काँग्रेसने ओढून आणलेला होता या मागच्या पोटनिवडणुकीत, पण तो पुन्हा भाजपकडे गेला. आता सध्या तिथे भाजपची काय अवस्था आहे आणि तिथं भाजपला कितपत मतदार त्यांच्या बाजूने असेल आणि कितपत विरोधात असेल, तुम्हाला काय वाटतं? दंगेकर काँग्रेसकडनं तिथं आहेत. कसबा मतदारसंघ हा मुळात गिरीश बापटांचा मतदारसंघ आहे. बरोबर. आणि गिरीश बापटांनी हा मतदारसंघ भाजपच्या बाजूने बांधलेला आहे. बरोबर. पण कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेसचेही पारंपरिक मतदान आहे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचीही ताकद आहे. बरोबर. थोड्या प्रमाणात मनसे आहे, शिवसेना आहे, असं सर्व पक्षांची ताकद कसबा मतदारसंघात आहे. बरोबर. पण जो एकतर्फी कसबा मतदारसंघ आपण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये बीजेपीच्या बाजूने कल देताना बघतोय, तसं चित्र यावेळेस राहणार नाही असा एक आत्ताची परिस्थिती बघता समजतोय. कारण तिथं झालेली बंडखोरी, तिथं झालेलं पक्षांतर आणि मूळ बीजेपीच्या लोकांना डावलल्या गेल्याची जी मत आहे मूळ बीजेपीवाल्यांचं, ते बीजेपीला घातक ठरू शकतं तिथं. दुसरी गोष्ट, जसं मनसे तिथं ताकद लावत आहे, तसं अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात ताकद लावत असल्यामुळं तिथलं मतदान हे एक वेगळ्या प्रकारचा निकाल येऊ शकतो कसबा मतदारसंघात. कसबा मतदारसंघानंतर आपण थोडंसं उजवीकडच्या बाजूला, पुण्याच्या उजव्याकडच्या बाजूला सातारा रस्त्याकडनं जर का विचार केला तर सातारा रस्त्यावर पण अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा हा बालेकिल्ला समजला जायचा. काय आपल्या खरं तर माधुरीताई मिसाळ या राज्यमंत्री जरी असल्या, पर्वती मतदारसंघाचा भाग असलेला सातारा रस्ताच ना, पण तो पूर्ण सातारा रस्ता हा पूर्ण पर्वती मतदारसंघाचा तो भाग आहे. तिथल्या मिसाळ या राज्यात राज्यमंत्री पदावर आहेत. 4 टर्म, गेली 4 टर्म ते आमदार आहेत आणि आत्ताच्या ह्याच्यात त्या राज्यमंत्री आहेत. त्यांचा प्रभाव किती आहे आणि त्या किती मतदारांना, आता कारण आबा बागुलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, काँग्रेस सोडून दिलेली, म्हणजे आता काँग्रेसची तिथल्या 3 जागा तर कमी होतील त्यांच्या प्रभाव. बागुल हे पहिले मूळ काँग्रेसी, बरोबर, त्याच्यानंतर ते बीजेपी मध्ये जाणार अशी चर्चा होती. बरोबर. बीजेपी मध्ये ते जाणार नाहीत म्हणल्यावर त्यांनी अपक्ष लढवायचं ठरवलं होतं आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस ते शिवसेनेकडे गेलेले. शिवसेनेच्या जागा वाटपात होते ना, पण ते जागा वाटप कसं करावं याच्याबाबत स्टंट केला एक प्रकारचा, की अपक्ष नंतर डायरेक्टली मग त्यांनी, म्हणजे जनतेला त्यांनी काय, त्यांना काँग्रेसमध्ये फायदा झाला असता का शिवसेना शिंदे गटात फायदा झालाय? आता त्यांना काय म्हणता येईल? जेव्हापासून आबा बागुलांनी काँग्रेस सोडली आहे त्यांना कधी फायदा झालाच नाही. त्याच्या अगोदर कधी आबा बागुलांनी सोडली होती? त्याच्या आधी आबा बागुलांनी जेव्हा सुरेश कलमाडी
काँग्रेस सोडून पुणे शहर आघाडी बनवली होती. हा त्याच्यामध्ये कलमाडींबरोबर आबा बागुल गेले होते. बरं तेव्हाही आबा बागुलांना फटकाच बसला होता. बरं. आताही आबा बागुलांनी काँग्रेस सोडल्यावर त्यांना तेव्हापासून फटकाच बसतोय. पण त्यांचं भाजपमधलं एंट्री कोणी थांबून धरली होती? कशामुळे ते भाजपमध्ये येऊ शकले नाहीत? खरं तर जेव्हा अख्खे सगळे लोंढे भाजपकडे चालले होते तेव्हा आबा बागुल भाजपवासी होणार अशी एक चर्चा होती. नाही, ऑलरेडी पर्वती मतदारसंघामध्ये भाजपकडे एक स्वतःची ताकद आहे आणि ती पुरेशी ताकद आहे. तिथं सगळे मातब्बर नेते आहेत, मंत्री आहेत. त्यामुळे आबा बागुलांसारख्या एक बलशाली बलवान म्हणू आपण त्याला. बलवान म्हणजे तसा तो बिहारी राजकारणातला शब्द आहे, पण आता हळूहळू पुण्यात सुद्धा वापरला जायला लागलाय. बाहुबली राजकारणाचं तिथं पर्वती मतदारसंघाच्या बीजेपी मध्ये कामच नाहीये. त्याच्यामुळे आबा बागुलांना बीजेपी मधनं हा विरोध झाला. पण ते आता तरी ते शिवसेनेकडे आहेत, ते शिवसेनेतनं निवडून येतील अशी परिस्थिती. शिवसेना शिंदे गटाचे त्या भागात पर्वती मतदारसंघात शिवसेना शिंदे गट हा काय आपल्या धनुष्यबाण चिन्हावर किती नगरसेवक निवडून आणू शकेल? आबा बागुलांसारखा मातब्बर मासा त्यांना शेवटच्या क्षणी घालायला लागलेला आहे. आबा बागुलांसारखा तुम्हीच मानेजी. आबा बागुलांसारखा म्हणजे तसं बघायला गेलं तर शिंदे साहेबांनी जो जोर धरलेला आहे पुण्यामध्ये, तर साधारणपणे 5 ते 6 नगरसेवक शिंदे साहेब घेऊन येऊ शकतात. नाही, 10 ते 15 लागण्याची शक्यता आहे. आपण सगळ्यात शेवट एक सगळ्यांकडनं आकडे पण लिहून घेऊयात की प्रत्येकाला साधारण अंदाज किती किती हे घेऊ, आणि ते आपण अशी चर्चा ही आपण इलेक्शनच्या दिवशी करायला बसूयात की ज्या दिवशी निकाल लागतील त्या दिवशी अशी आपण चर्चा इथे घडून आणू. आता साधारण आबा बागुल हे निवडून येतील स्वतःच्या याच्यात अशी परिस्थिती आहे, आणि तो परिस्थिती नाही. अशी परिस्थिती नाही म्हणजे त्यांचं सीट हे धोक्यात आहे. प्रश्नचिन्ह म्हणूयात आपण सध्या. म्हणजे ते अजून तेवढ्या याच्यात नाहीत. आता तिकडनं आपण स्विच होऊ वानवडी भागात. खरं तर काँग्रेस रसातळाला गेलेल्या काँग्रेसला अचानक काय जगतापांच्या रूपाने, प्रसन्न जगतापांच्या रूपाने एक नवसंजीवनी मिळालेली आहे. त्यांनी घेतलेला स्टँड, त्यांना सगळ्या वाहिन्यांवर त्यांच्या झालेल्या मुलाखती, याच्यामुळे एक सहानुभूतीची लाट आलेली आहे. तुम्ही घेताय? एक सहानुभूतीची लाट आलेली आहे, आणि या सहानुभूतीच्या लाटेचा आपण खरं तर मागासपासून चर्चा करत असताना काँग्रेस कुठंच गृहीत धरत नव्हतो. पण ह्या संपूर्ण पुणे शहरात काँग्रेसला या सहानुभूतीचा कितीपत उपयोग होईल? तसं बघायला गेलं तर प्रसन्नदादा जगताप हे जे आहेत हे काँग्रेसचे जुने हार्डकोर नेते म्हणायला तरी हरकत नाहीये. आणि ते पहिले जुने काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पण ते बोलले होते, विधान केलं होतं त्यांनी की ज्यावेळेस युती फुटली, म्हणजे अजित पवार आणि शरदजी पवार साहेब हे वेगवेगळे झाले, त्यावेळेस ते म्हणले होते की मी अजितदादांसोबत काम करणार नाही. पण ज्यावेळेस महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस त्यांना समजलं की आम्ही म्हणजे पवार फॅमिली एकत्र झाली. म्हणजे त्यांनी त्यांचं जे विधान होतं त्या विधानाला ते ठाम राहिले, आणि त्याच्यामुळं त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसची ताकद जी आहे ना ती ऑलरेडी वानवडी या भागामध्ये आहे. पहिल्यापासून बघायला गेलं तर तिकडे बरेचसे कार्यकर्ते, बरेचसे नेते, जुने जाणते नेते जे आहेत, म्हणजे तिकडचा जो भाग बघितला गेला तर काँग्रेसचा पहिल्यापासून आहे. त्यांनी ती ताकद वाढवली. तिकडचे काही पदाधिकारी असतील काँग्रेसचे, त्यांनी हाताशी धरलं आणि वेगळा पॅनल तयार केला. पण आता याबाबत प्रसन्न यांच्याबद्दल सांगावंसं वाटतं की त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती तशी खरंच चांगली भूमिका होती. म्हणजे स्वाभिमानी भूमिका आपण ज्याला म्हणू तसं त्यांनी ती भूमिका घेतली होती, आणि ती त्यांना गरज होती. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यावर पहिल्यापासून प्रसन्न जगतापांचं आणि अजितदादांचं कधीही राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पटलेलं नाही. त्यांच्यात विस्तवी जात नाही अशी परिस्थिती होती. आणि त्याच्यावरनं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही वेगळ्या झाल्या तेव्हा प्रसन्नदादांनी खूप सरळ भूमिका घेतली होती अजितदादांविरोधात. त्यांना विरोध केला होता, आंदोलनं केली होती, आणि साहजिकच त्यांच्याबरोबर परत काम करणं शक्य नाही अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावीच लागली. पण आता जो त्यांनी स्टँड घेऊन काँग्रेसमध्ये गेलेले आहेत
तर कोंढवा भागामध्ये त्यांचा जो मतदार आहे तिथं वानवडी एकंदरीत गोंडवा वगैरे तेव्हा जसं आमचे मित्र सागर माने बोलले की काँग्रेसची एक ताकद आहे, ती आहेच आहे, पण मुस्लिम वोट जे आहेत ते मुस्लिम वोट तिथं निर्णायक फॅक्टर असतो आणि तो प्रसन्नदादांनी त्यांच्याबरोबर पॅनलमध्ये घेतलेला असल्यामुळे त्यांना तिथं फायदा होणारच आहे. काँग्रेसमध्ये जेव्हा जगतापांची एंट्री झाली त्यावेळेस स्थानिक काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर दिसला की त्यांना विश्वासात घेतलं नाही असं अरविंद शिंदे यांनी त्यांच्या वक्तव्यातनं सांगितलं. तर अरविंद शिंदे जे नाराज झाले त्यांची नाराजी मिटवण्यात खरं तर काँग्रेसला आणि स्वतः प्रसन्नदादा आपल्या जगतापांना जमलं, म्हणजे त्यांनी हे करून घेतलं. पण इथले काँग्रेसचे कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत काही त्या भागात काय पडसाद उमटू शकतात त्याचे? नाही, मुळात तुमचा प्रश्न जो आहे तोच वेगळ्या प्रकारचा आहे. कारण पुण्यात, फक्त आपण पुण्याची चर्चा करतोय म्हणून पुण्यात काँग्रेस संपवण्यामागे काँग्रेसच्याच नेत्यांचा हातभार जास्ती. त्यामुळं रसातळाला गेलेल्या काँग्रेसला एवढं वाईट वाटण्याची काही गरजच नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः काँग्रेस वाढवण्यासाठी पुण्यात काहीच केलेलं नाहीये. म्हणजे फील्डवर तरी कुठली ऍक्टिव्हिटी दिसत नाही त्यांनी केलेली. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला काहीतरी कॉम्प्रोमाइज करून निवडणूक काँग्रेसनी निवडणुकीच्या तारखेच्या आधीच निवडणूक सोडून दिल्यासारखी परिस्थिती होत होती आजपर्यंत. तर अशा रसातळाला चाललेल्या एका राष्ट्रीय पक्षाला जेव्हा प्रसन्न जगतापांसारखा धडाधडीचा कार्यकर्ता मिळतो, ज्याला बेस आहे, ज्याला एक वोटर आहे, जो काही सीट निवडून आणण्याची ताकद ठेवू शकतो, क्षमता आहे, बरोबर. तर अशा नेत्याला जेव्हा अशा पक्षामध्ये येतो तेव्हा तिथं साहजिक त्याचं वेलकम झालं पाहिजे आणि त्याला ताकद दिली पाहिजे. हे ओळखून शेवटी सगळे पुणे शहराचे काँग्रेसवासी प्रसन्न जगतापांना वेलकम करायला तयार झाले. बरोबर. आता खरं तर तसा बघायला गेलं तर एकेकाळी काँग्रेस हा पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. सुरेशभाई कलमाडी ज्यांचं नुकतंच निधन झालं, त्यांनी इथनं पुण्याला एक वेगळी ओळख काँग्रेसकडनं मिळवून दिलेली होती. आताच सीएजीचा तो रिपोर्ट पण आला की त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नव्हतं. हे जाता जाता त्यांना कळालं की त्यांच्यावर जे झालेले आरोप आहेत त्याच्यात काही तथ्य नव्हतं. आणि आता जी येणारी निवडणूक आहे, येणारी जी महापालिकेची निवडणूक, पूर्वीच्या महापालिकेच्या निवडणुकीवर काँग्रेसचा असा सुरेश कलमाडींचा असा एक हाती हे असायचं. म्हणजे सध्या जिथं भाजप आहे तिथं एकेकाळी काँग्रेस होती. म्हणजे आता भाजपच्या तिकीट मिळवण्यासाठी जी चुरस आहे की नाही, ती पूर्वी काँग्रेसच्या तिकिटासाठी जी चुरस असायची. काँग्रेसचं तिकीट मिळवणं म्हणजे भाग्याचं काम असायचं. एकेका तिकिटासाठी 20-20, 25-25 लोक इच्छुक असायचे. तीच परिस्थिती आज भाजपच्या उमेदवारीबाबत आहे. आपण असं म्हणायचं का की याला कारणीभूत काँग्रेसच आहे, काँग्रेसचेच नेते याला कारणीभूत आहेत. कारण कलमाडींनंतर पुणे शहरातल्या काँग्रेसला चेहराच मिळाला नाही. बरोबर. अनेक नेत्यांना इथं संधी होती, अनेक नेत्यांना मोठ्या पातळीवर काम करण्याची संधी होती, राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी होती, पण ती इथले काँग्रेसचे नेते स्वतःमध्येच मशगूल राहिल्यामुळे ती संधी त्यांनी गमावली आणि कुठलेही नवीन तिथं कार्यकर्ते तयार झाले नाहीयेत, नवीन नेतृत्व तयार झालं नाहीये काँग्रेसमध्ये. त्याच्यामुळे ही परिस्थिती आज काँग्रेसवर आलेली आहे की जेमतेम 4 ते 5 सीट, आपण 165 मधले 4 ते 5 6 सीट त्याच्यावर काँग्रेसला मिळतील अशी अपेक्षाही नाही. अरे वा. म्हणजे मग आता 4 ते 5 सीट जर का काँग्रेसच्या असतील 165 पैकी, मग उरलेल्या 160 ज्या जागा आहेत त्या तुम्ही कशा राष्ट्रवादी आणि भाजपला कशा विभागून देताल? राष्ट्रवादीला किती जागा मिळेल? आणि महत्वाचा प्रश्न हा याच्यात एक अनुत्तरित राहतो की जो आकडा हा भाजपने स्पर्श केलेला होता, 100 हा आकडा, 120 चा आकडा त्यांनी केला. नाही, मागच्या वेळेस नगरसेवक किती होते भाजपचे? 103 ना. म्हणजे 100 आकडा क्रॉस केला होता. म्हणजे बाकीचे अचानक हे आलेले त्यांनी अपक्ष ते सामील करून घेऊन त्यांनी 100 हा आकडा क्रॉस केला होता ना कमळाच्या चिन्हावर. म्हणजे ज्याच्यात टोटल 106 होते, पण त्याच्यातले 6 जे आहेत ते
रिपाई गट आपल्या आठवले गटातली माणसं, आठवले गटांना त्यांनी कमळाच्या चिन्हावर हा एक उभं इंटरेस्टिंग विषय आहे. या निवडणुकीमध्ये आठवले गटाचे किंवा आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं म्हणू, केलं. हे सगळे उमेदवार ज्यांना स्वतःच्या चिन्हावर लढवायचं होतं ते पण आज कमळाच्या चिन्हावरच लढतायत. हो ना? त्यांना याची कुठे कमळाच्या चर्चा- चिन्हावर लढावं लागतंय. त्यांची कुठे चर्चा नाही अशी यंदाची, जशी मागच्या वेळेस भरपूर चर्चा कारण झाली होती. त्याच्यात मोठा असंतोष उफाळला आणि ते आंदोलन सुद्धा झालं बीजेपीच्या विरोधात, हो, की त्यांनी BJP कार्यालयाच्या बाहेर commitment आणलं. केलेल्या सीटच दिल्या नाहीत आणि जे दिल्यात ते कमळाच्या चिन्हावर निवड, म्हणजे ते बीजेपीचेच उमेदवार झाले. बरोबर. तर मग आता 100 हा आकडा काँग्रेस हे भारतीय जनता 120 हा आकडा क्रॉस करेल का? नाही करणार. कारण किती? आता आपण बघतोय राजकीय वातावरण काय आहे, त्याच्यामध्ये बीजेपीवरती आरोप प्रत्यारोप जे चालू आहेत त्याच्यामुळं आणि जे फुटाफुटीचं राजकारण जे झालेलं आहे त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी पाहता बीजेपी एवढा आकडा पार करू शकत नाही. आणि ह्याच्यात काही फॅक्टर आहेत, त्याच्यामध्ये अजितदादा ह्याच्यात काही फॅक्टर आहेत की जे फोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे, जे लोकसभेपासनं विधानसभा, आता पंचायत समितीच्या नगर परिषदांच्या निवडणुका आणि आता महापालिकेच्या निवडणुका, हे एक सामान्य, म्हणजे आम्ही जेव्हा फील्डवर बघतोय रोज, तर सामान्य पुणेकर किंवा मतदार जो आहे तो ह्या सगळ्याबद्दल खूप चीड निर्माण झाली त्याच्या मनात. ह्या सगळी जी भेळ झालेली आहे त्याच्यामुळं, कारण हे काही राजकीय नेते बोलतात तसंच आहे की सकाळी उठल्यावर कळतं की कोण कुठल्या पक्षात गेल्या, दुपारी तो वेगळ्याच पक्षात असतो, असं काहीतरी चित्र सध्या आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळं खूप चीड निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, जे आयात उमेदवार आहेत, जे मुंबईत आरोप होतात की मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाणघेवाण होऊन आयात केले गेले, तर तशी परिस्थिती पुण्यातही आहे. थोडासा रेट कमी असेल पुण्यात, पण तो पुण्यातही तशीच परिस्थिती आहे. इथंही काही सीट बिनविरोध निवडून गेलेले आहेत, जी की काही गरज नसताना बिनविरोध निवडून, आणि त्याचा इतका गाजावाजा झाला बिनविरोध निवडण्याचा की सामान्य जनतेला असं वाटतं की आमचा मतदानाचा हक्कच गेला बरोबर बिनविरोध निवडून गेल्यामुळं. बरोबर. तिथं एक फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर आहे की जेव्हा आपण हिंदुत्व किंवा हिंदुत्ववादी पार्टी म्हणून जे तुम्ही मिरवताय सगळ्या जगभर, असं असताना तुम्ही मुस्लिम धर्जीने का पार्टी, म्हणजे MIM बरोबर जी युतीचं चर्चा, अंबरनाथ वगैरे सारखी, अंबरनाथ या ठिकाणी आहे, हे मूळ बीजेपी माणसंवाल्यांना पटलेलं दिसत नाही. बर, त्यामुळे तो एक फॅक्टर विरोधात जाऊ शकतो. बरोबर. त्यामुळं सामान्य विकासजी एक मिनिट, त्यामुळं जो 120चा आकडा बीजेपी क्लेम करत होती की आम्ही 120 जिंकलो, या तावात जे होते ते आजच्या तारखेला 70-75 वर आलेले आहेत. बरोबर. आता सामान्य जनता जी आहे, जी मतदानाला जाणार आहे, ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात कोणत्या महत्वाच्या विषयांना अनुसरून मतदान करेल असं तुम्हाला वाटतं? खरं तर ते असले पाहिजेत मुद्दे कुठले, तर आमच्याकडे ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित आहे का, नालेसफाई व्यवस्थित आहे का, आमची नदी जी आहे ती घाण अवस्थेत आहे, ती स्वच्छ होऊ शकते का, पाणी रोजचं पिण्याचं पाणी आपण विकत घेतोय सध्या, अनेक वेळा टँकर लॉबी चालू आहे, तर पाणी लोकांना मिळत नाहीये, त्यांची स्वच्छतेची व्यवस्था येत नाही, हे मुद्दे असले पाहिजेत. तर आजही भारतीय जनता पार्टी ही पूर्ण मोदींवर मतं मागते आहेत. महाराष्ट्रातल्या ह्याच्यात पण मोदींवर मतं मागितली जात आहेत. इथले खड्डे, इथले रस्ते, इथलं ट्रॅफिक, इथलं नदी, इथलं पिण्याची व्यवस्था, शाळेची व्यवस्था, महानगरपालिकेच्या शाळेची व्यवस्था ही अत्यंत घाणेरड्या अवस्थेत पोहोचलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आपण ज्या म्हटल्या जातो, तिथं शिक्षक नाही आहेत आणि तिथली एकंदर सगळी जी महानगरपालिकेची व्यवस्था जी कोलमडलेल्या अवस्थेत आहे. अशा वेळेस निवडणुका होत आहेत, तर इथला जो मतदार 8 वर्ष नगरसेवकच नव्हते ना, ते झालं नगरसेवक नव्हते, म्हणजे प्रशासकाच्या हाती सगळं कार्यकाळ प्रशासन होतं, पण म्हणजे ते या भारतीय जनता पार्टीचं सत्ता असलेल्या काय म्हणूयात आपण, या सत्ता असलेल्या या राज्याच्या हातात होतं ना, म्हणजे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याच्या हातातच महानगरपालिका. ते काम 8 वर्षात पुण्यात तुम्ही आज रस्त्यावर फिरला तर 8 वर्षात एकही डेव्हलपमेंटचं काम झालेलं नाहीये. 8 वर्षात प्रशासकाच्या काळामध्ये एकही काम
डेव्हलपमेंटचं झालेलं नाहीये की रस्ते तर- नाही महापालिका जरी राज्यामध्ये बीजेपीचं सरकार असताना हे प्रशासकांनी करून घेणं अपेक्षित असलं तर ते झालेलं नाहीये ना पुण्यात. पण मग हे आता मतदारांपुढे मुद्दे आहेत का हे असे मतदानावर जाताना? नाही मतदारांना हे मुद्दे अपेक्षित आहेत अपेक्षित, पण आता हे वेगळ्या प्रकारची लालच पण देतात ना राजकारणी लोक. वेगवेगळ्या बस सुविधा मोफत केल्या जातील. नाही पण त्यांनी तर गणित मांडलेले आहे. गणित म्हणजे लाडकी बहीण झाली असेल किंवा आता नाही लाडकी बहीणचा फायदा झालाय ना. पण गोरगरीब महिलांना ज्यांना 2 टाइम खायचे सोय नव्हती त्यांना 1,500 रुपये महिना हे खूप मोठी गोष्ट आहे. ती एक प्रकारची लालचच आहे ना. असं करावं ज्यांना 2 टाइमचे खाण्याला पैसे नाहीत. पण आणि मोफत बसचा जो मानेंनी आता माझ्याकडे 2 माने बसलेले आहेत. पण मोफत बसचा जो मुद्दा मानेंनी मांडला तर त्यांनी हे जाहीरनाम्यात म्हणजे अजित पवारांनी जाहीरनाम्यात देताना त्याचं गणित दिलेले आहे की जिथं पुणेकरांचे 900 कोटी रुपये खर्च होत होते, 900 नाही 22,000 कोटी रुपये खर्च होत होते, ते आता 900 कोटी खर्च होणे असं काहीतरी ते गणित मांडलेले. अजित पवारांनी हजारो कोटीची गणित सोडवलेली आहेत. आपण त्यांच्या नाही पण बीजेपीचे राष्ट्रीय नेते लाखो करोडो रुपये खर्च करून जे रस्त्याची स्वप्न दाखवत आहेत त्याच्यापेक्षा तर पुणेकरांना हे मोफत बस हे आवडेल ना. बरोबर. पण मग हे गणित त्यांच्या त्या कॅल्क्युलेटरमध्ये ते हजारो कोटी, आमच्या कॅल्क्युलेटरमध्ये एवढी शून्य नाहीत जेवढे त्यांचे अनेक प्रताप झालेले आहेत. माने तुम्ही त्यांचं भाषण नीट ऐका. त्यांनी काय सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये कालच्या की निवडणूक लागायच्या आधी त्यांनी अधिकाऱ्यांची नावं नाही सांगितलेली किंवा खात्यांची नावं नाही सांगितलेली. निवडणूक लागायच्या आधी त्यांनी हे सगळ्या अधिकाऱ्यांकडनं डेटा घेतला की पीएमटी बस मग त्याच्या कंडक्टरवर किती खर्च येतो, त्याच्या डिझेल खर्च येतो. अजित पवारांचा प्रशासनावर पगडा आहे. त्यांनी आकडेवारी जरी छान सांगितलेली असली, पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांना तो ठेवावाच पाहिजे. त्यांच्या प्रशासनाचा भागच आहे ना. म्हणजे काल त्यांनी कारण जरी दिलं असलं ना की आधीच त्यांनी माहिती घेतली येते, पण ते मला नाही खरं वाटत. पुण्यातल्या जमिनीच्या माहिती सगळी मागवली असणार आहे. याचा परिणाम किती होईल अजितदादांच्या ह्याच्यावर? त्यांच्या मुलाच्या नावावर जो घोटाळा उघड झाला आणि निवडणुकीच्या आधी, त्याचा किती परिणाम या मतदानाच्या वेळेस अजितदादांचा? कारण तो आता राष्ट्रवादी हा फक्त एक खंबी तंबू अजितदादा पवारच आहेत ना. बाकी त्यांना पुढे मागे कुठला नेताच नाहीये सध्या तरी. तसं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार त्यांच्यावर आरोप करणाऱ्या पार्टीने कुठे तो मुद्दा घेतलेलाच नाही. विरोधक आपण चर्चा झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यावरती त्यांचे जे विरोधक आहेत ते महाराष्ट्रात आणि केंद्रात ते एकत्रच बसलेले आहेत ना. बरोबर. म्हणजे त्यांनी ते साठलोट करून घेतलेले स्वतःच. नाही पण मग आता ही नुरा कुस्ती म्हणायची का? कारण आता विरोधी पक्षाची स्पेस काढूनच टाकली नाही. आता विरोधी पक्षच नाही, विरोधी पक्षच ठेवलेला नाही. यांनी एकमेकांना समजून सांगितलेले, बाबा तू इथं मी तिथं, तू इथं मी इथं. उमेदवारांनी यांची बांधणी करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे यांना विरोधकच राहिलेला नाही. आधी विरोधकांचे विषय चोरले आणि आता विरोधी पक्षांचे उमेदवार चोरले, विरोधी पक्षांकडे प्रोजेक्ट चोरले. आता हा प्रोजेक्ट कोणाचा म्हणायचा? तो आपला जो मेट्रो आहे हा प्रोजेक्ट कोणाचा आहे? आता हा मेट्रो हा प्रोजेक्ट हा काँग्रेसनी सँक्शन केलेला आहे. मनमोहन प्रोजेक्ट त्यावेळेस सँक्शन झालेला आहे. त्याच्यावरती यांनी येऊन चपात्या भाज्या जे काय आहे ते केलं, हे स्वतःच्या नावाने पोळी खातात असं सगळं चित्र दिसतंय. नाही हे सत्य आहे ना. मेट्रो हे मनमोहन सिंगांच्या काळात आलेला प्रोजेक्ट आहे आपल्या भारतामध्ये. बरोबर. आणि तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या राबवायचं प्लॅनिंग तेव्हाच झालेलं होतं. पण तेव्हा मनमोहन सिंगांना ना माझ्या मते तेवढा पाठिंबा मिळाला नाही. तो प्रोजेक्ट मागे पडला होता. पण तो मूळ प्रोजेक्ट जो आहे तो काँग्रेसचाच आहे. छान. पण ती काँग्रेस आता या लढाईवाल्यांनी हे ऍक्सेप्ट केलं. लढाईत ज्यांनी ऍक्सेप्ट केलं तर लढाईत कुठं काँग्रेस नाहीच ना. ती दिसायलाच कुठं हे करत नाहीत. ते काय झालंय, म्हणजे मगाशी जी चर्चा झाली ती मुळापासूनच उपटून टाकलेले काँग्रेस. म्हणजे त्यांचेच नेते त्यांना खातात येत. पण नेमकं कसे खातात येत हे शोधलं पाहिजे. नाही, आमचे एक वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे की काँग्रेस ही कधी मुळापासून संपू शकत नाही. बरोबर. तो एक विचार आहे. कारण काँग्रेस हा एक विचार आहे आणि तो एक मोठं जे झाड असतं त्याचे मुळं खूप जमिनीत खोलवर रुतलेले असतात आणि ते तुम्ही वरनं किती छाटत गेला
आणि काही वर्षांनी वरनं त्याला पाणी मिळत गेलं की ते परत झाड उगवायला सुरुवात होती. बरोबर. त्या पद्धतीचा हा पक्ष आहे काँग्रेस, जो अनेक वर्ष भारतावर राज्य करतायत ते. ओके. छान. ही अशी साधक बाधक चर्चा अत्यंत सुंदर याच्यात झालेली आहे. थोडक्यात काय की महानगरपालिकेत निसटती का होईना पण नंतर एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या सहकार्याने इथे पुण्यातल्या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल असं एकंदर चित्र आज या सगळ्या पत्रकारांच्या बरोबर चर्चा करताना ते पण महापौर कोणाचा? हा प्रश्न आता त्या निकाल लागल्यावर दिसेल ना. प्रत्येकाला कोणाची ताकद जास्त त्याच्याप्रमाणे ते ठरेल. सगळेजण जो तो त्याच्या पद्धतीने. पण एक मात्र 70 भाजपचे आले, 75 भाजपचे आले, 70 राष्ट्रवादीचे आले, तर महापौर कोणाचा? बरोबर. हा प्रश्न ते त्या दिवशी आपल्याला त्या दिवशीच सांगेल ना. त्यावेळेस पण नगरसेवक पळतील का इकडे तिकडे? नाही, आता कसं आहे की सध्याच्या युगात अख्खा पक्ष फुटून कुठेतरी एखाद्या ठिकाणी विलीन होऊ शकतो. हे आपण महाराष्ट्राच्या राजकारणात कधी भूतो न भविष्यती हे बघितलं. कोणाच्या मागं काय यंत्रणा लागेल आणि कोण पक्ष कुठल्याकडे उठेल आणि कोणाच्या याच्यात घुसेल हे कोणीही सांगू शकत नाही. राजकारण हे एका अशा टप्प्यावर अनप्रेडिक्टेबल, म्हणजे ज्याचं भविष्य कोणीच वर्तू शकत नाही. आपण तर काय भविष्यवर्ती नाही, आपण समाजात वावरणारे साधे पत्रकार म्हणून काम करणारी साधी माणसं आहोत. आपले साधे विचार आत्ता तर एवढं सांगू शकतो की सध्या युद्ध जे चालू आहे ते 1 आणि 2 नंबर 1 आणि 2 नंबर याच्यासाठी, ज्याच्यात 1 नंबरला भाजप असेल असं एकंदर तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यावर दिसतं. 2 नंबरला राष्ट्रवादी अजितदादा पवार गट असेल असं तुमच्या एकंदर म्हणण्यावर आलं. थोडक्यात पुन्हा एकदा पुणे शहराला विरोधी पक्षनेताही मिळणार नाही अशी विरोधकांची अवस्था असेल असं एक चित्र सध्याचं आपल्याला ते दिसतं आहे. खरं तर हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. पण लोकांनी ठरवलं जर का असेल की सध्याच्या ज्या धावपळीत आपण बघतो आहोत की शिवसेना, मनसे, म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस यांची जी अपेक्षित होती त्याप्रमाणे ताकद उभी राहू शकली नाही. हे खरं तर यांची जी ठरवलेली राजनीती होती कोणाची, भारतीय जनता पक्षाची, की अचानक शेवटपर्यंत कोणाला सांगितलंच नाही कोणाला उमेदवारी आहे कोणाला नाही. ते ज्याच्यात धमक होती तो अचानक गेला दुसऱ्या पक्षात आणि तो उभे राहिला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काका चव्हाण माझ्या मते ना. नाही, आपले ह्याच्यावरचे कोण, सिंहगड ज्यांना भाजपत घेतलं आणि तिकडेच गेलं नाही. हे विकास नाना दांगट यांना अपक्ष उभं राहावं लागलं. परत ते बीजेपी मध्ये गेले, परत माघार घेऊन परत अपक्ष राहिले आणि परत बीजेपी मध्ये गेले. अच्छा, अशी अवस्था असल्यावर विरोधकांनी उभं तरी राहायचं कसं? दुसऱ्या पक्षाची त्याने वाटत आधी दोर दुसऱ्याचे कापून टाकले आणि मग स्वतःच्या लोकांना वरती घेतलं की जेणेकरून आता जिंकलो तर आम्हीच जिंकणार, तुम्ही जिंकूच शकत नाही. अशी अवस्था भारतीय जनता पार्टीने आणून ठेवलेली आहे. याच्यात बघायचं आहे मतदार किती सुज्ञ आहे. खरं तर 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला निकाल आहे. म्हणजे खरं सगळ्या राजकारण्यांमध्ये असं म्हटलं जातं की अनेक दिवस प्रचार केल्यानंतर 50% काम होतं आणि 50% काम हे मतदानाच्या दिवशी असतं. जो उमेदवार आपली मतदार हा घरातनं बाहेर काढेल आणि त्याचं मतदान हे आपल्या बाजूने करून घेईल अशाच्या बाजूने निकाल लागतील, हे मात्र 100%. पुण्यातले मतदार हे सुशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत. कोणाला खुर्चीवर बसवायचं हे ते ठरवू शकतात. अशा पद्धतीचं पुण्यातलं अत्यंत सुसंस्कृत असलेला पुण्याला एक इतिहास आहे. आता हेच बघायचं आहे की 16 तारखेला पुण्याचा महापौर कोण होतो. अनेकांच्या मते धक्कादायक निकाल लागू शकतात. अचानक कोणाच्याही गळ्यात नगरसेवकाची माळ पडू शकते, तसे महापौर पदाची माळ सुद्धा कोणाच्याही गळ्यात पडू शकते. आत्ता तरी दावेदार असं कोण पुण्याला नाही की अमुक एक माणूस हा पुढचा पुण्याचा महापौर असू शकतो. आपण सर्वजण आलात, या चर्चेत सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अशीच चर्चा आपण करत राहू. धन्यवाद.